मंडल अधिकाऱ्यासह कोतवालाने घेतली 25,000ची लाच. कवठेमंकाळ गुंठेवारी नियमितीकरणाचे 5 प्रस्ताव देण्यासाठी 25,000ची लाच घेताना कवठेमंकाळ तालुक्यातील विठुरायची वाडी येथील मंडल अधिकारी आणि कोतवाल यांना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल दुपारी ही कारवाई केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. मंडल अधिकारी मारुती विलास खोत व कोतवाल संजय किसन हारगे राहणार विठुरायची वाडी अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की तक्रारदाराच्या आईने व त्यांच्या शेजारी इतर लोकांनी खरेदी केलेली गुंठेवारीतील जागा नियमित करण्यासाठी कवठेमंकाळ तहसीलदारकडे अर्ज केला होता. त्या अर्जाची चौकशी, पंचनामा आणि जबाब नोंद करण्यासाठी तो प्रस्ताव मंडल अधिकारी खोत यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मंडल अधिकारी खोत कोतवाल यांनी एका प्रस्तावासाठी 7,000 रुपये प्रमाणे लाचेची मागणी केली होती. 5 प्रस्तावासाठी 35,000ची लाच तक्रारदाराकडे मागण्यात आली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देण्यात आली. विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता मंडल अधिकारी खोत याने कोतवाल यांच्याकडे लाच देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडी अंती 25,000ची रक्कम देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदारांनी मंडल अधिकारी कार्यालय परिसरात कोतवाल हारगे यास 25,000 रुपये दिल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले. ही रक्कम प्रस्ताव मंजुरीसाठी मंडल अधिकारी यांच्यासाठी घेतल्याचे समोर आल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. रात्री उशिरा कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. उप अधीक्षक सुनील खटके यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक किशोरकुमार खाडे, योगेश चव्हाण, ऋषिकेश बडनीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, सीमा माने, विना जाधव यांनी कारवाई केली. TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे.